जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये इतक्या रुपयांना मिळणार 10 ग्रॅम सोनं। पुढील 2 महिन्यामध्ये सोन्याचा भाव काय असेल याविषयी एक सरकारचा महत्त्वाचा नियम आता जाहीर झालाय। एक तारीख देखील आता जाहीर झाली आहे। सोन्याच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचा निर्णय आता सरकारकडून घेण्यात आला आहे। त्यामुळे येत्या काळात सोन्याच्या बाजारात मोठी उलथापालथ त्या ठिकाणी आता होऊ शकते। तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या घरात लग्न वगैरे त्या ठिकाणी असेल किंवा तुम्ही गुंतवणुकीसाठी सोनं घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजची माहिती तुमचे हजारो लाखो रुपयांची बचत करू शकते किंवा तुमचा मोठा फायदा देखील यामुळे आता होऊ शकतो। पुढील 2 महिन्यामध्ये सोन्याचा भाव किती असणार आणि कोणत्या तारखेला कसा भाव वाढणार आहे या संदर्भात महत्त्वाची माहिती आता या ठिकाणी समोर आली आहे। चालू महिना म्हणजे या महिन्यामध्ये सोन्याच्या बाजारात अक्षरशः धुमाकूळ घातला होता। वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी 2025 मध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 76,000 प्रति 10 ग्रॅमच्या आसपास त्या ठिकाणी होता। तेव्हा लोकांना वाटत होतं की भाव हळूहळू वाढतील, पण त्यानंतर जे झालं ते कोणाच्या ध्यानीमनी देखील नव्हतं। तुम्हाला आठवतंय का बघा, एप्रिल महिन्यामध्ये अचानक एक अफवा पसरली। सोशल मीडियावर, व्हॉट्सअपवर सगळीकडे एकच मेसेज फिरत होता की सोनं कोसळलं, सोनं कोसळलं, सोन्याचा भाव प्रचंड कमी होणार, सोनं होणार 55,000 रुपये तोळा। ही बातमी इतकी वाऱ्यासारखी पसरली मित्रांनो की लोकांमध्ये भीतीचं वातावरण एप्रिल महिन्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालं होतं। ज्यांनी गुंतवणुकीसाठी सोनं घेऊन ठेवलं होतं त्यांना वाटलं की आता आपलं नुकसान होणार। कोल्हापूर सारख्या शहरामध्ये तर सोनं विकण्यासाठी अक्षरशः लाईन लागली होती। अक्षरशः सराफांच्या दुकानांच्या त्या ठिकाणी दुकानावर गर्दी केल्याची सुद्धा आता लोकांनी एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला पण पाहायला मिळाली। आकडेवारीनुसार सोनं मोडीत करणाऱ्यांच्या संख्येत 45% त्या ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं। लोकांना मागच्या एप्रिल महिन्यात वाटलं होतं की सोनं विकलेलं बरं। बघा, काही जणांना वाटत होतं की सोनं विकलेलं बरं, काही जणांना वाटत होतं की सोनं ठेवायला पाहिजे, भाव अजून कमी होईल, परंतु ही अफवा पूर्णपणे त्या ठिकाणी आता खोटी ठरली। सोनं 55,000 रुपये येण्याऐवजी 70,000 रुपयेवरून वेगाने रॉकेटच्या वेगाने त्या ठिकाणी 70,000 पर्यंत खाली आलं आणि त्यानंतर 70,000 वरून डायरेक्ट तुम्हाला वाढायला सुरुवात झाली। मे जून महिना येईपर्यंत सोन्याने सगळ्यांना धक्का दिला, म्हणजेच मे जून महिन्यामध्ये सोन्याने सर्वांना धक्का दिला। बघता बघता सोन्याने 1 लाख रुपयाचा जादुई आकडा पार केला। 16 जून 2025 रोजी सोन्याने तब्बल 1,07,000 रुपयांचा उच्चांक गाठलेला तुम्ही सुद्धा पाहिलं आहे। बघा, आता 55,000 रुपये, बघा सर्वांनी बघा 55,000 रुपये सोनं नेमकं खाली येईल या भीतीने सोनं अनेकांनी विकलं होतं। ते आता डोक्याला हात लावून बसले आहेत। ज्यांनी बघा ज्यावेळेस धीर धरला, खाली सोनं 70,000 पर्यंत त्या ठिकाणी आलं होतं, पण अनेकांनी धीर धरला। जे संयम राहिले ते मात्र आता मालामाल झाले आहेत, कारण 70,000 वरनं सोनं डायरेक्ट आता 1 लाख रुपयेपर्यंत पोहोचलेलं आहे। आता इथे संपत नाही। सोन्याचे 10 ग्रामचे भाव त्या ठिकाणी 1 लाखाचा त्या ठिकाणी टप्पा पार गेल्यानंतर बघा काही दिवसानंतर सोनं पुन्हा आता घसरायला आता सुरुवात त्या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळालं। मागच्या महिन्यामध्ये 90,000च्या घरामध्ये सोनं त्या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळालं। 1,07,000 रुपये सोनं गेलं होतं परत आणि 90,000च्या घराच्या आसपास सोनं आलं होतं आणि पुन्हा एकदा लोकांच्या मनात तोच प्रश्न आता निर्माण मागच्या महिन्यामध्ये झाला होता की सोनं अजून खाली येणार का। 1 लाखाचा टप्पा होता तर तो फक्त फुगा होता। आता याच गोंधळात पुढील जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचा अंदाज नेमका कसा आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता आम्ही या ठिकाणी समजावून सांगणार आहे। आता तुम्ही सोनं खरेदी करायला पाहिजे का नेमकं थांबायला पाहिजे, काय काय करायला पाहिजे यावरून तुम्हाला क्लिअर कट आता या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे। पहा, सोन्याचे भाव वाढले किंवा सोन्याचे भाव कमी झाले की त्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या बजेटवर त्या ठिकाणी होत असतो।
आता बघा, लग्न सराईचा हंगाम जवळपास आता पूर्णपणे संपलेला आहे, तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे। याचा अर्थ मित्रांनो असा कधीच नाही की सोन्याची खरेदी थांबली आहे, असं कधीच होत नाही। आपल्या भारतीय संस्कृतीत सोन्याला खूपच महत्त्व आहे। बघा, भारतीय संस्कृतीत सोन्याला खूपच महत्त्व आहे। मुलीच्या लग्नात सोनं देणं प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं। ते तिच्या भविष्यासाठी एक सुरक्षित गुंतवणूक त्या ठिकाणी दरवर्षी करत असतात। त्यामुळे पुढच्या 2 महिन्यात ज्यांच्या घरामध्ये लग्न आहेत ते आतापासूनच तयारीला त्या ठिकाणी लागलेले असतात। दिवाळीनंतर लग्न सराईचा पुढचा हंगाम त्या ठिकाणी सुरू होत असतो आणि त्याआधीच थोडं सोनं खरेदी करून ठेवावं लागतं, असा अनेकांचा त्या ठिकाणी विचार असतो। त्याशिवाय अनेक जण गुंतवणूक म्हणूनही सोन्याकडे त्या ठिकाणी पाहत असतात। सोन्याची नाणी, सोन्याची बिस्किटं खरेदी करून ठेवली जातात, कारण अडचणीच्या काळात हे सोनं आता कामी येत असतं। आता हा प्रश्न आहे की या काळात सोनं खरेदी करणं फायद्याचं ठरेल का? 1 लाख झालेला हा जो फुगा आहे तर तो नेमकं फुटणार का आणि सोनं खाली येणार का? बघा, भाव याच्यापेक्षा आणखी वाढतील का, असा पण प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे। तर तुम्हाला वाटत असेल आत्ता सोनं घेऊन टाकलेलं बरं, जेणेकरून पुढे त्याचा फायदा होईल। म्हणजे लोकांना आता सध्याला वाटू लागले की 1 लाख रुपयावरील सोनं 1.5 लाख रुपयेपर्यंत जाते की काय। पण जरा भाव कमी होणार असतील तर थोडं थांबलेलं बरं, तुमच्या मनामध्ये असे प्रश्न आता त्या ठिकाणी निर्माण झालेले असतील। तर आता व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो आता मिळणार आहेत। पुढील जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यामध्ये सोनं आता उतरणार असल्याची माहिती या ठिकाणी आता अनुभवी सोनारांनी व अनुभवी त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगितलंय। ज्याच्याकडे जूनमध्ये सोनं जे आहे तर त्या ठिकाणी अनेकांनी विकावं लागलंय। अजून काही काळ त्या ठिकाणी वाट सुद्धा पाहावी लागेल, असं अनेकांचा लाख मोलाचा संदेश आहे। म्हणजे जूनमध्ये अनेकांनी सोनं महाग झाल्यामुळं विकलंय आणि त्यांना वाटतंय की आता सोनं जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये खाली येईल। मग नेमकं काय होईल बघा, याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। भाव का नेमकं सोन्याचे वाढतात, भाव नेमकं सोन्याचे का कमी होतात, याचं कारण तुम्हाला समजलं तर नक्कीच तुम्हाला तुमच्या मनाने त्या ठिकाणी तुम्ही निर्णय घेऊ शकता। सोनं विकायचं की नेमकं त्या ठिकाणी घ्यायचं आहे, पहा। भाव कमी जास्त होण्यामागचं ठोस कारण तुम्हाला जर कळलं तर तुम्ही समजून जर घेतलं तर तुम्हाला नक्कीच अंदाज बांधणं सोन्याचा सोपं होऊन जाईल। पहा, हे कारण समजून घेतले तर तुम्हाला आयुष्यभर सोन्याच्या किमतीचा त्या ठिकाणी प्रश्नच उरणार नाही। पहिलं सगळ्यात मोठं कारण आहे सोनं वाढण्याचं किंवा कमी होण्याचं, ते म्हणजे जागतिक अस्थिरता। तुम्ही बातम्यामध्ये पाहत असाल इस्रायल आणि इराण या दोन्ही देशामध्ये मोठा संघर्ष सध्याला सुरू आहे। जगात इतर ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण आता झाल्याचं पाहायला मिळतंय। अमेरिकेसारख्या मोठ्या देशामध्ये आर्थिक स्थिरता आहे। जेव्हा जगात अशांतता आणि भीतीचं वातावरण असतं तेव्हा गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसे काढून सोन्यासारख्या सुरक्षित ठिकाणी गुंतवतात, कारण त्यांना माहिती असतं की बाकी कशाची किंमत त्या ठिकाणी कमी होऊ शकते पण सोन्याची किंमत त्या ठिकाणी आहे अशी टिकून राहू शकते। याला सेफ गुंतवणूक म्हणतात। याच कारणामुळे सोन्याची मागणी अचानक वाढली आणि भाव आकाशात म्हणजेच गगनाला या महिन्यामध्ये आपल्याला जून महिन्यामध्ये त्या ठिकाणी वाढल्याचं पाहायला मिळालं। दुसरं कारण म्हणजे जगभरातील बँकांनी सोन्याची केलेली खरेदी। पहा, अमेरिकेची सेंट्रल बँक आहे ती असो किंवा चीनची बँक असो किंवा आपल्या भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असो, यांनी सगळ्या मोठमोठ्या बँकांनी काही वर्षापासून नुसतं सोनं खरेदी करायचा त्या ठिकाणी सपाटा लावला आहे। भारताने 2024 मध्ये 100 टनापेक्षा जास्त सोनं खरेदी केलंय। एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी त्या ठिकाणी करून ठेवले आहेत, तेव्हा बाजारात सोन्याचा तुटवडा निर्माण होतो। मागणी जास्त व पुरवठा कमी, त्यामुळे सोन्याचा भाव वाढला। मग आता जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये नेमकं काय घडणार हे बघणं तितकंच महत्त्वाचं आहे। एक नवीन आलेल्या अंदाजानुसार जुलै आणि ऑगस्ट 2 महिन्यामध्ये बघा, जुलै आणि ऑगस्ट 2 महिन्यामध्ये सोन्याचा भाव कमी होणार। मग तो किती हजार रुपयांनी सोन्याचा भाव कमी होणार हे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजून सांगणार आहे। मागच्या वेळी ओडिशा राज्यामध्ये सोन्याच्या खाणी 3 ते 4 सापडल्या
आणि त्यामध्ये भरपूर सोनं निघालं। पण काही कारणाने या खाणी खोदायचं त्या ठिकाणी पावसामुळे थांबवलं होतं। परंतु आता परत एकदा सोन्याची खाणी खोदायला सरकारने सुरू केली आहे। त्यामुळे आता खाणी खोदण्यासाठी जवळपास 1 ते 1.5 महिन्यांचा कालावधी इथून पुढे लागू शकतो। मग या खाणीमध्ये आता सोनं किती सापडणार आहे हे सुद्धा आता बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण मागच्या 2 महिन्यामध्ये भरपूर पाऊस त्या ठिकाणी पडला। तुम्ही पण पाहिला असेल त्या ठिकाणी मे महिन्यामध्ये भरपूर पाऊस अवकाळी झाला। त्यामुळे या सोन्याच्या खाणी खणण्याचं त्या ठिकाणी आता थांबवलं होतं। परंतु आता पाऊस त्या ठिकाणी थोडा थांबलाय। ते असल्याने पुन्हा एकदा सोन्याच्या खाणी खांदायचं त्या ठिकाणी काम आता सुरू केलेलं आहे। आणि त्यामुळेच पुढील 1 महिन्यामध्ये म्हणजेच पुढील महिना जो आहे तो जुलै महिन्यामध्ये किमती त्या ठिकाणी कमी हळूहळू होण्याची दाट शक्यता आहे। मागच्या वेळी अगदी 70,000 रुपयापर्यंत सोनं खाली आलं होतं। हे सोनं खरेदी करायला अनेक लोकांनी गर्दी केली होती। काहींनी सोनं खरेदी करावं असं त्यांना वाटत होतं। 55,000 रुपये सोनं येईल या आशेवर ते बसले होते। परंतु 70,000 वरून सोनं 8 दिवसामध्येच 1 लाख रुपयांचा टप्पा त्या ठिकाणी परत एकदा पार केलं। सगळ्यांचा हिरमोड झाला। मग सर्वांनी आता तयार राहायचं आहे नेमकं जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये त्या ठिकाणी नेमकं काय होणार आहे, किती हजार रुपयांना सोनं खाली येणार आहे बघा। कारण सोन्याच्या खाणी परत एकदा खणायला आता सुरुवात झाली आहे। यामध्ये जेवढं सोनं जास्त या खाणीमध्ये सापडेल तेवढं आपल्या भारतामध्ये सोनं त्या ठिकाणी स्वस्त होण्याची दाट शक्यता आहे। मग आपल्याला हे बघणं महत्त्वाचं आहे की या खाणीमध्ये किती सोनं आता सापडण्याची शक्यता आहे। त्यामुळे एका नवीन अंदाजानुसार आता सोनं कमीत कमी खाली जरी आलं तर ते पहिल्यांदा 80 ते 85,000 रुपयेपर्यंत येऊ शकतं। आणि जर करता या खाणीमध्ये जास्त सोनं सापडलं तर नक्कीच मागच्या वेळी 70,000 रुपयेपर्यंत सोनं आलं, एवढं तुम्हाला खाली येण्याची सोनं दाट शक्यता आहे। त्यामुळे तुम्हाला जर सोन्याविषयी अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईव्ह चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।